संधी मला मिळाल्यानंतर मला उलटे फोन यायला लागले. आम्ही एवढे वर्ष वाट बघतो, आम्हाला नाही फोन. हे खरं सांगतोय, मस्करी नाही. म्हणजे मी या गोष्टीला सरप्राईज होतो की अरे क्या बात आहे, जमतंय. आहा. प्रेक्षकांच्या येणाऱ्या टाळ्या आणि तो जो काही मंत्रमुग्ध करणारा आवाज असतो ना, तो बाकी जगात कुठेच मिळू शकत नाही. मग तुमचं असेल अशा नजरा होतील, बायको असेल तर बायकोकडे, असेल तर त्यांच्याकडे बघून पण होऊ शकतं. नमस्कार, मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या मी नियम व अटी लागूच्या सेटवर आलेली आहे आणि अर्थातच माझ्यासोबत प्रसाद दादा आहे. खूप छान आपण त्याच्यासोबत मस्त गप्पा मारणार. सगळ्यात आधी खूप खूप स्वागत तुझं. तुमचंही आणि तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही आमच्या सेटवरती आलात त्याबद्दल. अगदीच अगदीच. दादा मला एक सांग, आपण ही सुरुवात करतोय इंटरव्ह्यूला, तर नियम आणि अटी काही आहेत या इंटरव्ह्यूसाठी? नियम एकच आहे की नको जाऊ ते चार्जेबल आहे असं म्हटलं तर. आणि अट एवढीच आहे की भरपूर लोकांपर्यंत हा इंटरव्ह्यू तुमचं जसं आहे मनोरंजन विश्व, तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि भरपूर पुढच्याला लोक आली पाहिजेत सांगून की या आम्ही हे बघून आलो, हे बघून आलो, एवढं सिम्पल. म्हणजे साधं एक वाक्य दिलं त्याच्यावर तुला पंचलाईन सुचतीये आणि हीच अशाच वेगवेगळ्या पंचलाईन तुम्हाला याच्या मार्फत नियम व अटीला पाहायला मिळणार आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. हा प्रोजेक्ट आला, घरामध्ये सगळ्यांना सांगितलं असेल, पण तुझ्या मनामध्ये भीती होती का? प्रशांत दामले सर आहेत, संघर्षण दादा आहेत, त्यांच्या सगळ्यांसोबत काम करायचंय, जमेल नाही जमेल, आपल्याकडून काही चुका होतील, काय म्हणजे फिलिंग्स काय होत्या आतमध्ये? नाही, मला कलाकार म्हणून भीती कधीच नव्हती. इनफॅक्ट कलाकार म्हणून मी अशा संधीची वाट बघत होतो. उलट असं झालं की ही संधी मला मिळाल्यानंतर मला उलटे फोन यायला लागले. आम्ही एवढे वर्ष वाट बघतो, आम्हाला नाही फोन. हे खरं सांगतोय, मस्करी नाही. म्हणजे मी या गोष्टीला सरप्राईज होतो की अरे, पण मी तेव्हा असा अभिमान पण वाटला. पण अर्थात त्याचं सगळं क्रेडिट पुन्हा चंदू सरांना आहे, ज्यांनी या नाटकासाठी माझी निवड केली. मी त्यांच्यासोबत आषाढवार नावाचं एक प्रायोगिक नाटक केलं होतं आणि मी ऑलवेज बिलीव्ह करत आलो, कोणताही रोल छोटा नसतो किंवा मोठा नसतो किंवा कोणत्याही नाटकमध्ये व्यावसायिक असो किंवा प्रायोगिक असो, नाटक आहे, रंगभूमी. तुम्ही प्रामाणिकपणे तिच्यावर काम केलं तर तुम्हाला त्याचं काहीतरी फळ मिळतं. तर मला असं नेहमी वाटतं, मी जे आषाढवारमध्ये जे काही छान चूक काम केलं होतं, सरांनी शिकवलं तसं, त्याचं फलित म्हणून मला हे व्यावसायिक नाटक माझ्या पदरात पडलं. अगदीच. मला एक सांगतो, ऍड सुद्धा करायचा, सिनेमांमधून सुद्धा काम करतो आणि आता नाटकाकडे वळतो. या तीनही गोष्टी वेगवेगळ्या लेवलच्या आहेत. तर सगळ्यात जास्त तुला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं? नाही, मला सगळ्याच माध्यमांमध्ये काम करायला आवडतं. कारण याचं कसं आहे सांगतो, आता जाहिरात असेल तर जाहिरात असते 30 सेकंदाची. त्या 30 सेकंदामध्ये, तेवढ्या 30 सेकंदांमध्ये तुम्हाला अख्खी 3 तासाची स्टोरी सांगायची असते. चित्रपटामध्ये तुम्हाला रिटेक करायची संधी असते. तुम्हाला तुमचे इमोशन्स पुन्हा एकदा, नाही एक अजून करूया का, मला असं वाटतं मी हे अजून छान मांडू शकतो. तर कधी कधी दिग्दर्शक म्हणतात तू हे छान करू शकतोस, तर ते रिटेक करून पुन्हा ते करून चित्रपटातून लोकांपर्यंत एक फायनल प्रोडक्ट पोहोचवायची संधी असते, ज्याचा रिस्पॉन्स आपल्याला नेटवरून, आयदर ट्रोलिंगवरनं किंवा चांगल्या कमेंट्समधनं असं आपल्याला मिळतो. शक्यतो चांगल्या कमेंट्सच असतात. माझा एक सिनेमा पण येणार आहे, तेव्हा आपण परत भेटूच 2024 मध्ये. तर त्यामुळे ती गंमत वेगळी असते की त्यानंतर येतात कमेंट्स आणि मग लोक भेटून तुम्हाला थिएटर, अरे तुमचा तो सिनेमा बघितला, ती गंमत असते. आणि सगळ्यात आवडणारं म्हणजे तर तसं बघायला गेलं तर पहिल्यापासून थिएटरच. कारण थिएटरमध्ये जे असं समोरासमोर वा आहा किंवा हळूच पटकन, आता नाटक आज तुम्ही बघितलंच आहे म्हणा, आता प्रेक्षक जेव्हा बघतील लोकांच्या जेव्हा माझ्या वाक्यांवरती हळूच असं अरे आहा, अरे वा, किंवा ज्या टाळ्या येतात ना, त्या टाळ्या मी अगदी कॉलेज लेवलला असल्यापासून INT वगैरे जेव्हा मी करायचो किंवा इथे पुरुषोत्तमसाठी जेव्हा येत, तेव्हा ज्या त्या प्रेक्षकांच्या येणाऱ्या टाळ्या आणि तो जो काही मंत्रमुग्ध करणारा आवाज असतो ना, तो बाकी जगात कुठेच मिळू शकत नाही. मग तुम्ही सिरियल करा, काय वाटेल ते जगातलं करा, पण नाटकातनं, त्या रंगभूमीवरनं आणि त्या रंगभूमीच्या समोर असणारे जे आपले देव प्रेक्षक बसलेले असतात, त्यांच्याकडनं जो येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तो मंत्रमुग्ध, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अगदीच. तर मला एक सांगायचं आहे, एक टास्क आहे छोटासा तुझ्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांकडून सुद्धा असेल. आता बघा, दमशराज आपण जसं खेळतो तसा एक आपण फॉर एक्झाम्पल आपण धरूया, दमशराज खेळतोय आणि मी तुला टास्क दिलाय नियम व अटी. हे जे काही नाटक आहे हे आपल्याला समोरच्या व्यक्तीला सांगायचं आणि त्यांना माहिती नाहीये नियम व अटी हे वाक्य मी तुला सांगितलेलं आहे. तर तू कसं सांगशील? बोलायचंही नाहीये, फक्त ऍक्टिंग करून दाखवायचे. क्या बात आहे, जमतंय. आहा.
ओके, हे स्टार मला कळलं नाही, म्हणजे तू स्टारच्या खाली कधी बघितलंस नियम अटी लागू असतं. क्या बात आहे, वॉट अ लॉजिक. आणि मला असं वाटतंय स्पॉन्टेनियसली हा प्रश्न विचारला आणि त्याला भरपूर सुचलं आणि असे काही किस्से घडले. आता प्रशांत रस्ते मी त्यांना दाखवलं असतं हे कोण स्टार. क्या बात आहे, क्या बात आहे. पण अशीच धमाल मस्ती या नाटकामध्ये तुझ्या माध्यमातून तर मला कळतीच आहे. आता तुझ्याच चेहऱ्यावर एवढे हसायला, म्हणजे एवढं तू स्वतः पण हसतोय आणि दुसऱ्यांना पण हसवतोय. काय आहे म्हणजे आता हे नाटकामध्ये नक्की काय आहे? बघ, या नाटकामध्ये तुला हसू पण येईल, थोडंसं रडू येईल प्रसंगी, पण रडवेलं नाटक नाहीये. आल्यानंतर तुम्हाला असं नाही होणार अरे यार आज कुठे 500 रुपये देऊन हे बघ. तुमचं असेल अशा नजरा होतील. बायको असेल तर बायकोकडे, असेल तर त्यांच्याकडे बघून पण होऊ शकतं. सहकुटुंब सहपरिवार अगदी आपल्या लहान मुलांसोबत, म्हणजे खोटं वाटेल म्हणजे तान्या बाळांना लोक घेऊन आले आणि ते अशी तानी बाळ सुद्धा आमचं ते परफॉर्मन्स कुठं जागी असतात रात्री 12-12:30 बालगंधर्वला सुद्धा. आणि ते सांगतात ह्याने अख्खं नाटक बघितलं, मला वाटलं तर झोपेल, अख्खं नाटक बघितलं. लहान मुलं एन्जॉय करतात. माझे आणि संकर्षणची जे काय गमती जमती होतात त्याच्यावरती लाफ्टर्स येतात, मजा येते आणि सगळ्यांना आवडेल. असं एक तर प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आहे, त्यामुळे कुठलंही काहीतरी असं घाणेरडेपणा किंवा कुठल्याही वाक्यांमध्ये किंवा म्हणजे एका पातळी सोडून असलेले विनोद तर शक्यच नाहीत, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि ते याही नाटकात आहे, त्यामुळे कुठेही असं तुम्हाला काही अरे बापरे कुठून आलो यार फॅमिलीबरोबर अशी एकही ऑकवर्ड मुमेंट तुम्हाला येणार नाही, ही मी खात्री देतो. क्या बात आहे, क्या बात. बरं, आता नवीन वर्ष येत आहे, शेवटच्या प्रश्नाकडे वळणारच आहोत. नवीन वर्षातले तुझे नियम आणि अटी काय आमच्या प्रेक्षकांना ऐकून घ्यायचं. नियम आणि अटी आहे की रंगमंचावरती भरपूर प्रयोग करायचे आहेत. आता मी खूप वर्षानंतर रंगमंचावरती आलो, म्हणजे जवळपास गंगूबाई मॅट्रिक नंतर मी आत्ता नियम व अटी लागू सुरू केले, म्हणजे जवळपास 10-12 वर्षाचा गॅप होता, एक तपच उलटलं म्हणूया आपण. पण आता मात्र रंगभूमीवरती कायम राहायचं. आणि मला ना प्रशांतांनी जेवढी नाटकं केली ती सगळी करायला आवडेल, एक प्रयोग तरी, असं माझं एक स्वप्न आहे खूप. तर मी प्रशांतांनाच गळ घालणार आहे की मला एकदा तुमच्या स्क्रिप्ट सगळ्यांना मला एकदा फक्त करायचं, एक प्रयोग फक्त तरी केला. कारण शेवटी काय त्यांना बघत बघत आपण असं शिकतोय, मोठं झालोय. आणि माझा आणि माझ्या आईचा फेवरेट पास टाईम काय सांगणार, इव्हन कोविडमध्ये सुद्धा हास्यचित्र बघायचं, नाहीतर प्रशांत दामलेंचं नाटक किंवा कुठलाही सिनेमा चालू करायचं आणि बघायचं, हशा पिकवायचा. तर 2024मध्ये माझं हेच आहे, उत्तम सिनेमे करायचे, चांगल्या लोकांबरोबर काम करायचं, बस दॅट्स इट. क्या बात आहे, क्या बात. नक्कीच प्रेक्षक नक्कीच, आणि खास करून प्रसाद दादाला बघायला तर नक्कीच येतील. तुला खूप खूप पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.